नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयति यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 श्लोक नंबर 31। ततो वर्णाश्च चत्वारा तेषां ब्राह्मण उत्तमः ब्राह्मणेष्वपि वेदज्ञो यर्थज्ञोऽभ्य अधिकस्ततः ततो वर्णाश्च चत्वारा तेषां ब्राह्मण उत्तमः ब्राह्मणेष्वपि वेदज्ञो यर्थज्ञो अभ्यधिकस्ततः ततो वर्णाश्च चत्वारा तेषां ब्राह्मण उत्तमः ब्राह्मणेष्वपि वेदज्ञो यर्थज्ञो अभ्यधिकस्ततः ततो वर्णाश्च चत्वारा तेषां ब्राह्मण उत्तमः ब्राह्मणेष्वपि वेदज्ञो यर्थज्ञो अभिकस्ततः ततो वर्णाश्च चत्वारा तेषां ब्राह्मण उत्तमः ब्राह्मणेष्वपि वेदज्ञो यर्थज्ञो अभ्यकस्ततः ततो वर्णाश्च चत्वारा तेषां ब्राह्मण उत्तमः ब्राह्मणेष्वपि वेदज्ञो यर्थज्ञो अभिकस्ततः ततः त्यांच्यापैकी वर्णः वर्ग किंवा विभागणी च आणि चत्वारः चार तेषां त्यांच्यापैकी ब्राह्मण उत्तम ब्राह्मणेषु ब्राह्मणांमध्ये अपि आणखी वेद ज्ञ जो जाणतो ही निश्चितच अर्थ हेतू किंवा उद्दिष्ट किंवा अर्थ
हे खाली कसं नाही. ज्ञ जाणणारा, अभ्यधिक श्रेष्ठ, ततः त्यांच्यामध्ये. Just take only one. भाषांतर आहे. मानव समाजामध्ये ज्यात गुणकर्मानुसार विभाग पाडलेले असतात तो समाज श्रेष्ठ होय. आणि त्या समाजात ब्राह्मण म्हणून ओळखले जाणारे बुद्धिमान लोक श्रेष्ठ आहेत. ब्राह्मणांपैकी वेदाध्ययन केलेले श्रेष्ठ होत. आणि वेदाध्ययन केलेल्या ब्राह्मणांपैकी ज्यांना वेदांचा वास्तविक उद्देश ज्ञात आहे ते उत्तम होत. इंटरेस्टिंग. 2 दिवस आपण वाचन केलं नाही, थोडीशी उजळणी करूया. भगवान कपिल देव या अध्यायामध्ये अत्यंत महत्वाचा पॉइंट सांगतात, तो म्हणजे सर्व जीवांप्रती समभाव असला पाहिजे. याचा बऱ्याचदा चुकीचा अर्थ काढला जातो की पूर्णपणे सगळं काही सहन करून घ्यायचं, वाघ जरी समोर आला तरी त्याला दंडवत प्रणाम करायचं. हा एक चुकीचा अर्थ काढला जातो. दुसरा चुकीचा अर्थ काढला जातो म्हणजे सगळ्या जीवांमध्ये परमात्मा आहेत, सगळे जीव समान आहेत, म्हणजे जीव आणि परमात्मा समान आहेत. नो, अजिबात नाही. आणि तिसरा चुकीचा अर्थ काढला जातो तो म्हणजे सगळे जीव समान आहेत, मग आपल्याला प्रगती करायची काय गरज आहे, आपल्याला सगळे समानच आहोत. तर हे शंका निरसन करण्यासाठी जे भगवान कपिल देवानी 4 श्लोक सांगितले की कुठल्याही जीवाप्रती निंदा द्वेष नसला पाहिजे, आणि मग तो निंदा द्वेष घालवण्यासाठी प्रॅक्टिकली काय केलं पाहिजे ते सांगितलं. वर्णाश्रमाप्रमाणे काम केलं पाहिजे आणि मैत्री, दान आणि मान या फॉर्म्युलाचा उपयोग केला पाहिजे. आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांना सदैव मान दिला पाहिजे, आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत त्यांना दान दिला पाहिजे, आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे. हे सांगून झाल्यानंतर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी भगवान कपिल देव वेगवेगळ्या जीवांची कॅटेगरी सांगतायत, आणि त्या कॅटेगरी प्रमाणे आपण आपलं वर्तणूक बदललं पाहिजे. भाव तोच असला पाहिजे, सगळ्यांसाठी प्रति समभाव, सगळ्यांप्रती प्रेम आदर, परंतु वागणूक आपलं बदललं पाहिजे. मध्ये सांगतात, मागच्या 2 दिवसापूर्वी आपण वाचलं की निर्जीव वस्तूपेक्षा सजीव प्राणी श्रेष्ठ आहेत. त्या सजीव प्राण्यांमध्ये देखील जीवन लक्षणं ज्याप्रमाणे प्रदर्शित होतात, दिसतात, त्याप्रमाणे त्यांची श्रेष्ठ म्हणून कॅटेगरी केली जाते. ज्या जीवन लक्षणं दिसण्यापेक्षा ज्यांच्यामध्ये चेतना विकसित झालेली आहे ते प्राणीचे श्रेष्ठ असतात, आणि चेतना विकसित झालेल्यांपेक्षाही इंद्रिय संवेदना विकसित झालेले प्राणी श्रेष्ठ असतात. अशा इंद्रिय संवेदना विकसित झालेल्या प्राण्यांमध्ये ज्याची रुची संवेदना, जे टेस्ट डेव्हलप झालेली असते, म्हणजे ज्याला जीभ असते आणि जिभेने तो आपलं सगळं ओळखतो, इकडचं तिकडचं सगळं, तो श्रेष्ठ असतो. हो की नाही? त्याच्यापेक्षा ज्याची स्पर्श संवेदना विकसित झालेली असते तो श्रेष्ठ असतो. त्याच्यापेक्षा ज्याची गंध संवेदना विकसित झालेली असते तो श्रेष्ठ असतो, आणि त्याच्यापेक्षा ज्याची श्रवण संवेदना विकसित झाली तो श्रेष्ठ असतो. आणि या सगळ्यांपेक्षाही श्रेष्ठ असतो ज्याची रूप संवेदना, म्हणजे ज्याला बघून समजतं सगळं.
दोन रूपातला भेद जाणू शकतो तो श्रेष्ठ असतो. त्यांच्यापैकी श्रेष्ठ प्राणी म्हणजे वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही जबड्यात दात असलेला, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेलं म्हणजे ज्याला पाय आहेत. पाय असणाऱ्यांमध्ये देखील ज्याला 4 पाय आहेत तो श्रेष्ठ. 4 पेक्षाही जास्त पाय असतात काही लोकांना, हो की नाही? आणि 4 पायांपेक्षाही श्रेष्ठ ज्याला 2 पाय आहेत. इथपर्यंत आपण वाचलेलं. 2 पाय म्हणजे कोण? मानव. आता मानवामध्ये देखील आपल्याला वेगवेगळे रूप पाहायला शिकलं पाहिजे. असं नाही की सगळी माणसं समान आहेत आणि सगळ्यांप्रती समान वर्तणूक करायचं, असं पण नाही. मग ते आजच्या श्लोकामध्ये सांगितले की मानव समाजामध्ये गुणकर्मानुसार विभाग पाडलेले असतात, आणि या गुणकर्मानुसार विभाग पाडलेल्यांमध्ये ज्याला ब्राह्मण म्हटलं जातं तो श्रेष्ठ असतो. तो जनरली सत्वगुणामध्ये असतो. बाकीचे 3 विभाग काय आहेत? क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. क्षत्रिय हे रजोगुणामध्ये असतात, वैश्य हे रज आणि तमगुणाच्या मिश्रणामध्ये असतात, आणि शूद्र हे पूर्णतः तमोगुणामध्ये असतात. आता याचा अर्थ जो ब्राह्मण आहे त्याला श्रेष्ठ म्हणणे असं पण नाही. एक मिनिट. त्याच्यामध्ये पण मग कॅटेगरी सांगितलेली आहे की ब्राह्मणांमध्ये देखील जो वेदांचा अभ्यास करत आहे तो श्रेष्ठ आहे. कारण सत्वगुणामध्ये बरीच लोक असतात. मग काही लोक सत्वगुणामध्ये शिक्षक बनतात, काही लोक काय म्हणतात त्याला, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात, काही लोक वैद्यकीय शास्त्र मेडिकल सायन्सचा अभ्यास करतात. त्यामुळे अशा वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांमध्ये देखील वेदांचा वास्तविक उद्देश ज्याने समजला आहे तो श्रेष्ठ आहे. वेदांचा वास्तविक उद्देश काय असतो? भगवान श्रीकृष्णांना जाणणे. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो. हा श्लोकाचं तात्पर्य वाचूया, मग पुढच्या श्लोकाकडे जाऊया, कारण त्याच्यामध्ये देखील अजून सांगणार आहेत कोण श्रेष्ठ आहे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, गुणकर्मानुसार मानव समाजाची 4 विभागांमध्ये केलेली विभागणी अत्यंत शास्त्रोक्त आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. गुणकर्मानुसार मानव समाजाची 4 विभागांमध्ये केलेली विभागणी अत्यंत शास्त्रोक्त आहे. ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारे विभागणी केलेली पद्धती आता भारतामध्ये जाती व्यवस्थेच्या रूपात भ्रष्ट झालेली आहे. ऍक्च्युली हे कशासाठी केलेलं असतं? गुणांनुसार समाजामध्ये त्याचं योगदान काय असणार आहे हे ठरवण्यासाठी. कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे, कोण कोणाचं शोषण करणार याच्यासाठी बनवलेलं नसतं. त्यामुळे आता जी विभागणी आहे, या घरात जन्मला म्हणून हा ब्राह्मण, ही विभागणी भ्रष्ट झालेली आहे, करप्ट झालेली आहे. परंतु ही पद्धती अतिप्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे आढळते, कारण तिचा उल्लेख भगवद्गीता भागवतमामध्ये करण्यात आलेला आहे. बऱ्याचदा प्रॉब्लेम असा होतो की जुना आहे म्हणून टाकून द्यायची आपली प्रवृत्ती जास्त आहे आता सध्या स्थितीला. किती दिवस या जुन्याच पद्धतीला चिकटून राहणार? परंतु नवीन पद्धतीमध्ये सुख कुठंच दिसत नाही. नवीन पद्धती जी आहे ती पूर्णपणे शोषणावरतीच अवलंबून आहे. फक्त शोषण करतो आपण इंद्रिय तृप्तीसाठी. जुनी असली म्हणून पद्धत चुकीची नसते, त्याला इंद्रिय तृप्ती करता समजावून घ्यायचं आपण
चुकतो, समजावून घ्यायला आपण चुकतो. आणि ही पद्धती जी आहे वर्णाश्रमाची, ही कोऑपरेटिव्ह पद्धती आहे. म्हणजे काय? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, याच्यावर आधारित आहे. त्याला रिजेक्ट जनरली तेव्हाच आपण करतो का, जेव्हा मला पुढे जाता येत नाही. एकमेका सहाय्य करू बरोबर आहे, परंतु मला एकट्याला पुढे जायचंय, त्याचं काय, मी कशाला सहाय्य करू. आणि म्हणून मग या वर्णाश्रम पद्धतीचं रूपांतर हे जाती व्यवस्थेमध्ये झालं. जात पात, त्याच्यामध्ये मग फाटे फुटले, त्याच्यामध्ये उपफाटे फुटले. अशा प्रकारे आता सध्या स्थितीला सगळी खिचडी करून ठेवलेली आहे. याला दुरुस्त करणं प्रभुपाद देखील म्हणतात इम्पॉसिबल आहे. याचा अर्थ आहे तसं वागणे नव्हे. काही ठिकाणी प्रभुपाद म्हणतात हे इम्पॉसिबल आहे पुन्हा वर्णाश्रम स्थापन करणे. मग भक्त लोक आपले लगेच त्याचा कन्क्लुजन काढतात, प्रभुपादांनी सांगितलंय इम्पॉसिबल आहे. पण त्याच प्रभुपादांनी हजारो ठिकाणी हे पण सांगितलेलं आहे की हे करायलाच पाहिजे. हे कुठे शक्य आहे? जो भक्ती मार्गावरती आहे तिथे शक्य आहे. नॉर्मल लोक जिथे फक्त इंद्रिय तृप्तीसाठी रात्रंदिवस धडपडत आहेत तिथे शक्य नाही. कारण इथे थोडंसं त्याग करावं लागतं, आपल्या गुणाप्रमाणे वागावं लागतं, आपल्या गुणाप्रमाणे दुसऱ्यांची सेवा करून कोऑपरेटिव्हली समाजामध्ये जगायला शिकायला लागतं. हे आपल्याला मान्य नाही, म्हणून आपल्याला हे इम्पॉसिबल वाटतं. म्हणजे याचाच अर्थ काय, ज्या भक्ती मार्गात आलेल्या व्यक्तीला वर्णाश्रम इम्पॉसिबल वाटतं, तो ऍक्च्युली सगळ्यात खालच्या पातळीचा भक्त आहे. कारण त्याला कोऑपरेटिव्हली जगायचंच नाहीये, आपल्या वर्णाप्रमाणे त्याला काम करायचंच नाहीये, दुसऱ्याचं शोषण करून दुसऱ्याला फसवूनच जगायचंय. मी ही कसली भक्ती? लॉजिकली इट डझंट मेक एनी सेन्स, हो की नाही? लॉजिक वापरायचं नाही आपण म्हणतो, मग हे लोक असे हे म्हणतात लॉजिक वापरायचं नाही प्रभूजी, भाव असला पाहिजे मनामध्ये. अरे तुझ्या मनामध्ये भाव असेल तर प्रेम असलं पाहिजे, प्रेम असेल तर तू दुसऱ्याला फसवलं नसलं पाहिजे, सिंपल. आणि दुसऱ्याला फसवायचं नाही हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही तुमच्या गुणाप्रमाणे काम करायला लागता. मग त्याच्यात किती पण मिळव, मला थोडंसं मिळालं तरी बास आहे. थोडंसं मिळालं तरी बास कोणाला नको असतं. हे कोणाला नको असतं? ज्याला अजून पाहिजे. मग अजून पाहिजे म्हणून माझ्या गुणाचं सोडून पण मी दुसऱ्याच्या गुणाचं काम करणार. मग अशा पद्धतीने याचं रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये होतं. या जातीचा खालचा, या जातीचा वरचा, आणि फायनान्शियली आर्थिक दृष्ट्या लुटालूट होते, भावनिक दृष्ट्या लुटालूट होते, आणि विनाकारणचा जो मान सन्मान प्रतिष्ठा हे पॉवर आणि काय म्हणतात त्याला पैसा याच्यावर ठरवला जातो, नाही विद्वत्ते किंवा गुणावरती. या श्लोकामध्ये या चारी वर्णांमध्ये ब्राह्मणांना श्रेष्ठ का म्हटलेलं आहे? कारण तो गुणांनी श्रेष्ठ असतो, सदैव सत्व गुणामध्ये राहतो. शम दम तप शौच तितिक्ष्वा शांतीर आर्जवम हे गुण तो एक्झिबिट करतो, तो दाखवतो, म्हणून तो श्रेष्ठ असतो. नसेल तर कशाला त्याला श्रेष्ठ म्हणावं लागेल. परंतु भागवतमच्या 12व्या स्कंदामध्ये लिहिलेलं आहे की कलियुगामध्ये अशा व्यक्तीलाच लोक श्रेष्ठ मानायला लागणार ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे खोटी पोझिशन आहे, चेअरमन हे ते, त्याला लोक मानणार. परंतु वैदिक संस्कृती कशी होती? ज्याच्याकडे सत्वगुण आहे तो सर्वांमध्ये श्रेष्ठ. आता ही विभागणी का सांगतायत बघा भगवान कपिल देव? कारण त्याप्रमाणे तुम्हाला तसा आदर द्यायचा आहे. म्हणजेच काय, सगळ्यांप्रती समान समभाव ठेवायचा. येस, परंतु ब्राह्मण आला म्हणून त्याला पण आपण उपदेश करत बसायचं नाही, ब्राह्मणाकडून उपदेश घ्यायचा आहे. आपल्याला जर 4 गोष्टी चांगल्या माहिती असतील तर त्या आपण आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीला सांगून त्याच्यावरती दया केली पाहिजे, त्याला प्रेम म्हणतात. परंतु याच्यामध्ये आपण आपला अहंकार वाढवत बसलो तर आपण ब्राह्मणाला पण समजावून सांगत बसणार.
येस, हे म्हणूनच आपण कन्फ्युज होतो. सगळ्यांच्या प्रती समान समभाव ठेवायचा आहे याचा अर्थ असा नसतो कुणी या आणि माझं कसंही शोषण करून जावा, किंवा मी ग्रेट आहे, मी सगळ्यांप्रती समान प्रेम करणार आहे, त्यामुळे मी याला पण मदत करणार आहे, मी याला पण मदत करणार आहे, मी याला, असं नसतं. म्हणून ही विभागणी, म्हणून ही जी ग्रेडेशन भगवान कपिल देव सांगतात, हे ग्रेडेशन समजावून घेणे खूप महत्वाचं आहे. बुद्धिमानांचा, योद्ध्यांचा, व्यापाऱ्यांचा आणि कामगारांचा वर्ग असे वर्गीकरण असलेली अशी पद्धती समाजामध्ये नसते तोपर्यंत कोणी कोणत्या हेतूने कार्य करावे याविषयी नेहमीच गोंधळ माजलेला असतो. ऍक्च्युली भगवंतांनी गुण तुमच्यात दिलेले आहेत क्षत्रियाचे, परंतु तुम्हाला वाटतं की ब्राह्मण त्याला जास्त प्रतिष्ठा आहे. लोक ब्राह्मण दिसला की लगेच दंडवत प्रणाम करतात, गळ्यात हार घालतात, मला ते पाहिजे. मग हा क्षत्रिय मुद्दामून ब्राह्मणासारखं वागायचा प्रयत्न करतात. आजकाल क्षत्रिय पण राहिलेले नाही आहेत. ऍक्च्युली आजकाल वैश्य पण खूप कमी प्रमाण आहेत, सगळे शूद्रच आहेत. परंतु या शूद्राला पण ब्राह्मण म्हणून मिरवायचं आहे, या शूद्राला पण क्षत्रिय म्हणून मिरवायचं आहे. मग अशा वेळी समाजामध्ये काय होणार? गोंधळच गोंधळ निर्माण होणार. कारण जेव्हा आपल्या अंगात नसलेल्या गुणाप्रमाणे आपल्याला वागायचं असतं तेव्हा खोटं बोललं पाहिजे, फसवलं पाहिजे, लपवून ठेवलं पाहिजे. साहजिकच आहे, नाहीतर लोकांनाच लगेच कळेल, हो की नाही, मी पैशासाठी कीर्तन करतोय, मी पैशासाठी व्यासासनावर बसलोय, प्रसिद्धीसाठी बसलोय, पैसा प्रसिद्धीसाठी मी मंदिराध्यक्ष झालोय, क्षत्रियाचा रोल करतोय. आणि मग अशा प्रकारे लुटालूट सुरू होते समाजामध्ये. आता सध्या जशी चालू आहे, पंतप्रधानापासून ते अगदी खालच्या शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सगळे क्षत्रिय गुणाचे असले पाहिजेत किंवा ब्राह्मण गुणाचे असले पाहिजे. शिवाजी महाराजांनी बऱ्याच ब्राह्मणांना आपल्या राजकीय कारभारामध्ये वेगवेगळे पोझिशन दिले, विशेष करून फायनान्शियल याच्यामध्ये. आणि हेच ब्राह्मण पुढे ऍक्च्युली कुणीच योग्य पात्र असा क्षत्रिय नसल्यामुळे हे स्वतः क्षत्रिय झाले. जसे पेशवे, हो की नाही, पेशव्यांनी स्वतः तलवार हातात घेतली आणि शिवाजी महाराजांचं कंटिन्यू ठेवलं साम्राज्य. परंतु हेच जर एखादा अंगात गुण नसताना करत असेल तर किती समाजामध्ये बोंबाबोंब होईल, विचार करू शकतो आपण. आता सध्या चालू आहे, तलाट्यापासून ते सगळे शासकीय अधिकारी फक्त हे सगळे शूद्राच्या पण खालचे आहेत. शूद्र पण म्हणू शकत नाही आपण, शूद्राच्या देखील खालचे आहेत, तरी पण त्यांना त्याच पोझिशन मध्ये राहून पैसा आणि प्रसिद्धी मिळवायची. आमदार खासदार हे लोक तर क्षत्रियाच्याच गुणाचे असले पाहिजेत, परंतु ऍक्च्युअली ते आहेत शूद्राच्या गुणाचे, आणि प्रसिद्धी पण मिळवतात पैशाच्या जोरावरती, मोठे मोठे फ्लेक्स वगैरे लावून. तर हे समाजामध्ये ही रचना असलीच पाहिजे. आता समाजाचा आपण विचार करायचा आहे का? तो तुमच्यापैकी काही लोकांच्या मनात असेल की प्रभूजी सारखं सारखं आपण हेच डिस्कशन करतोय, शक्य पण वाटत नाही, कारण यांना आता कोण खाली पाडणार, यांना कोण समजावून सांगणार, यांच्याकडे पॉवरच एवढी आहे, सत्ताच एवढी आहे. तर प्रभुपादांचं म्हणणं होतं की तुम्हाला शुद्ध व्हायचंय, तुमचं हृदय शुद्ध करायचं आहे, तुमचं मन शुद्ध करायचं आहे, जेणेकरून तुम्ही शुद्ध भक्त व्हाल, शुद्ध भक्तीच्या मार्गावरती पुढे जाल. मग तुमच्या घरामध्ये, तुमच्या म्हणजे भक्तांच्या समुदायामध्ये, भक्तांच्या कम्युनिटीमध्ये ही व्यवस्था असली पाहिजे. विनाकारण मनामध्ये गुण नसताना मी असंच काम करणार, मी तसंच काम करणार, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे म्हणत बसलो की मग आपण पुढेच पुढे जाणार नाही. ऍक्च्युली कुणीच पुढे जात नाही एका व्यक्तीच्या अशा हेकेखोरपणामुळे, हट्टीपणामुळे. आणि त्याचा तो हेकेखोरपणा, हट्टीपणा कशामुळे असतो? इंद्रिय तृप्तीच्या भावनेने. त्याला हवा असतो पैसा किंवा प्रसिद्धी, नाही, मला अध्यक्ष केला तरच मी येणार, नाही तर मी येणार नाही, माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं केला तरच मी येणार, नाही तर मी येणार नाही. मग आपण भक्त कसले? इथे तर भगवान कपिल देव सांगतात की सगळ्या जीवांप्रती समान भाव ठेवायचे.
मग आपल्या भक्तांमध्ये आपण एकत्र कसे राहणार? भक्तांमध्ये आपण भगवंतांची कोऑपरेटिव्हली सहकारी तत्वावरती एकमेकांना सहकार्य करून भगवंतांची भक्तीचा प्रचार कसा करणार? जर एखादा व्यक्ती असा अडून बसला, नाही मला क्षत्रियच व्हायचंय, नाही मला ब्राह्मणच व्हायचंय, आणि हे फिक्स करायला प्रभुपाद सांगतात. बऱ्याचदा आपल्या भक्त लोकांची अशी धारणा असते की प्रभुपादांनी वर्णाश्रम बाहेरच्या लोकांना साठी सांगितलंय, कारण वैष्णवाला कुठला वर्णाश्रम, आपण जर वैष्णव आहोत. एवढं सोपं आहे का वैष्णव व्हायचं? आणि कुठलीही वैष्णव असो वैष्णव नसो, कुठलीही समाज व्यवस्था असो, त्याच्यामध्ये वर्णाश्रम हे असलंच पाहिजे. आणि कुठल्या ना कुठल्या तरी कॉम्प्रोमाइज स्टेजमध्ये हे असतं देखील, त्याच्याशिवाय ते एक्झिक्यूट पण होऊ शकत नाही, पूर्ण पण होऊ शकत नाही. हे लक्षात घ्यायचा. वर्णाश्रमाचा आणि या सगळ्या जीवांना समान पाहण्याचा खूप निकटचा संबंध आहे, जवळचा संबंध आहे. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात, अशी जर वर्गीकरण, अशी विभागणी जर समाजामध्ये नसेल तर काय होणार? कोण कोणत्या हेतूने कार्य करत आहे हे कळणारच नाही, आणि मग समाजामध्ये फक्त गोंधळच गोंधळ. ऑफकोर्स समजत नाही असं होत नाही, सगळे आपल्या स्वार्थी हेतूनेच काम करत असतात. समजायला पण एवढं काही सोपं नाही, परंतु त्या स्वार्थापोटी समाजामध्ये सगळीकडे गोंधळ निर्माण होतो. मग कोणाचीच प्रगती होत नाही, कोणाचीच समृद्धी होत नाही. परम सत्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या स्तरावर येण्यासाठी प्रशिक्षण मिळालेला मनुष्य म्हणजे ब्राह्मण होय. असा ब्राह्मण वेदज्ञ होतो तेव्हा तो वेदांचे ध्येय जाणतो. परम सत्य जाणून घेणे हेच वेदांचे ध्येय होय. जो मनुष्य ब्रह्म, परमात्मा आणि भगवान ही परम सत्याची 3 रूपे जाणतो आणि भगवान म्हणजेच पूर्ण पुरुषोत्तम होत हे जाणतो, त्याला सर्वोत्तम ब्राह्मण किंवा वैष्णव समजण्यात येते. प्रभूजी, पण ब्राह्मणापेक्षा वैष्णव श्रेष्ठ असतात ना, मग कशाला आपण हे ब्राह्मण क्षत्रिय करायचे? आपण तर वैष्णव आहोत. असं कधी ऐकलंय तुम्ही? असं मी लिटरली फेस टू फेस ऐकलंय बरं का बऱ्याचदा. हा निर्लज्ज कुठल्या तरी कारखान्यात काम करत असतो आणि तो म्हणतो, प्रभूजी आपण तर वैष्णव आहोत, आपण तर ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ आहोत. ब्राह्मण झाल्याशिवाय कोणी वैष्णव कसा होऊ शकतो? हो की नाही? हा, आणि मग आणखीन एक चुकीची धारणा होते, सगळ्यांनी ब्राह्मण झालं पाहिजे, सगळ्यांनी व्यासासनावर बसलं पाहिजे, लेक्चर दिलं पाहिजे, सगळ्यांनी ब्राह्मण झालं पाहिजे. प्रभुपादांनी सांगितलंय, कारण ब्राह्मण झाल्याशिवाय वैष्णव होऊ शकत न. वर्णाश्रमामध्ये आपापल्या वर्णाप्रमाणे स्थित झाल्याशिवाय वैष्णव होऊ शकत नाही. प्रभुपादांना निर्माण करायचे होते ब्राह्मण वैष्णव, क्षत्रिय वैष्णव, वैश्य वैष्णव आणि शूद्र वैष्णव. म्हणजेच काय, आपापल्या गुणाप्रमाणे वागायला लागला तर तो पाप कर्म करणार नाही, चुकीची कामं करणार नाही, अहंकारी होणार नाही. हेच भक्ताचे गुण आहेत. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम हे भक्ताचे गुण आहेत. मग हे तेव्हा तुमच्या अंगामध्ये पण येऊ शकतात जेव्हा तुम्ही तुमच्या गुणाप्रमाणे वागायला लागता. इतकं सोपं आहे. तरी पण ब्राह्मणालाच का जास्त मान, सन्मान, आदर द्यायचा? इथे भगवान कपिल देव देखील म्हणतात की या 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो. का? कारण बाकीच्यांना जीवनाचा उद्देश कळत नाही. ठीक आहे, आपल्या गुणाप्रमाणे वागतात, तरी पण त्यांना तुमच्या गुणाप्रमाणे वागत भगवंतांची सेवा करत करत या जन्म मृत्यूच्या दुःखालयातून बाहेर पडायचं ज्ञान देणारा ब्राह्मण असतो, म्हणून तो श्रेष्ठ असतो. म्हणून त्यातच ब्राह्मणांमध्ये देखील जो वेदांचा अभ्यास करतो तो श्रेष्ठ असतो. त्याच्यामध्ये देखील जो वेदांचा ध्येय जाणलेला असतो तो श्रेष्ठ असतो. मग आपण पण याच लेवल, या कॅटेगरीनेच त्यांना आपण आदर दिला पाहिजे. का? कारण आपल्याला देखील ते जाणून घेऊन या दुःखातून बाहेर पडायचंय. होय, तेवढाच आदर आपण द्यायला शिकला पाहिजे.
प्रभुपाद इथे एक महत्वाचा पॉइंट सांगतात, तो म्हणजे जो मनुष्य ब्रह्म, परमात्मा आणि भगवान ही परम सत्याची 3 रूपे जाणतो, हे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. विदंती तत्व विदस्तत्वम. आठवते का तुम्हाला? खूप महत्वाचा श्लोक आहे. इतक्या ठिकाणी हा सांगितला जातो. म्हणजे जो सगळ्या वेदांचा अभ्यास करतो, वेदांती तत्व विदस्तत्वम, वेदवित होतो, आणि त्यातून पण जो भगवंतांना अशा प्रकारे जाणतो. कशा प्रकारे? यज्ञात्वा अहम अव्ययम. तो जाणतो की मी अव्ययम आहे, कायमचा, निरंतर, शाश्वत आहे. तिथे ते लिहिलेलं आहे, ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती शब्दते. तो जाणतो की मी ब्रह्म स्वरूपातला पण मीच आहे, परमात्मा स्वरूपातला पण मीच आहे, आणि भगवान स्वरूपातला पण मीच आहे. शब्दते. शब्दतेचा अर्थ खूप महत्वाचा आहे. चैतन्य चरितामृतामध्ये आपण परवा हेच वाचत होतो. हा श्लोक ज्याला कळाला तो खऱ्या अर्थाने विद्वान, की मी अव्ययम आहे आणि मीच ब्रह्म परमात्मा भगवान आहे. विदंती तत्व विदस्तत्व. तो वेदवित सर्वश्रेष्ठ असतो, जो या स्टेजला येतो. त्यालाच ब्राह्मण किंवा वैष्णव समजण्यात येते. 6:40 झाले. पुढचं वाचू शकतो का आपण? वाचूया, पुढचं पण वाचूया, म्हणजे एकमेकांशी कनेक्टेड आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात? अर्थज्ञात संशय छत्ता तथ श्रेयांस स्वकर्मकृत मुक्त संगस्ततो भूयान दोग्धा धर्ममात्मनः. वेदांचा उद्देश जाणणाऱ्या ब्राह्मणांपेक्षा, आता आपल्याला वाटलं संपलं, त्याच्या पुढे कोण जाणार? तर लक्षपूर्वक ऐका. वेदांचा उद्देश जाणणाऱ्या ब्राह्मणांपेक्षा सर्व शंकांचे निराकार करणारा व्यक्ती श्रेष्ठ होय, आणि त्याच्याही पेक्षा ब्राह्मणी तत्वांचे काटेकोरपणे पालन करणारा श्रेष्ठ होय. यस, तुम्ही वेद वाचला, वेदांचा उद्देश जाणला, ठीक आहे. आता ते दुसऱ्यांना समजावून सांगता आलं पाहिजे तुम्हाला. याचाच अर्थ तुम्हाला त्या तत्वांचं काटेकोरपणे पालन करता आलं पाहिजे. नुसतं जाणणारे भरपूर जण आहेत, हो की नाही? सर्व प्रकारच्या भौतिक प्रदूषणातून मुक्त झालेला मनुष्य त्याही पेक्षा श्रेष्ठ होय, आणि यापेक्षा शुद्ध भक्त श्रेष्ठ होय, कारण तो कोणत्याही फळाची अपेक्षा न करता भक्तिमय सेवा करण्यात रमलेला असतो. आता आपण लास्ट स्टेजला आलो, होपफुली. पुढच्या श्लोकांमध्ये अजून थोडी विभागणी सांगितलेली आहे, परंतु ती जवळपास याच प्रकारे असते. लक्षात आलं का? आता वेदांचा उद्देश जाणणाऱ्यामध्ये देखील सर्व शंकांचं निरासन करणारा व्यक्ती श्रेष्ठ होय, कारण त्याला दुसऱ्या वेद सगळं जाणला, त्याने वेदांचा उद्देश झाला. आता या दुःखालयामधून बाहेर पडण्याशिवाय त्याचा उद्देश दुसरा कुठलाही नसतो, आणि तो त्याच तळमळीने दुसऱ्यांना सांगत असतो. साधू लोकांमध्ये आता आपण जनरली कॅटेगरी कशी करतो? कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. उत्तम म्हणजे साधू, प्युअर साधू. प्युअर साधूंमध्ये देखील असं नसतं की प्युअर साधू आहे म्हणजे त्याला दुसऱ्यांना भक्ती मार्गात आणायला जमलंच पाहिजे. यस, तो भगवत धामात जाईल. असे निष्किंचन भक्त काही असतात, जसे आपले गौर किशोरदास बाबाजी महाराज होते. वृंदावन मधले बरेच बाबाजी अशा प्रकारचे असतात. त्यांना जीवनाचा उद्देश कळालेला असतो, वेदांचा उद्देश कळालेला असतो. ते दुसऱ्यांना सांगण्यात वेळ वाया घालवत नाही. ते स्वतः जप करून भगवत धामात जाण्याच्या मार्गाला लागलेले असतात. परंतु अशांमध्ये देखील श्रेष्ठ असतो जो दुसऱ्यांच्या शंकांचं निरसन करू शकतो, दुसऱ्यांना या मार्गात येन तेन प्रकारेने त्याप्रमाणे सांगून आणू शकतो, कारण ही भगवंतांची सेवा आहे. आता त्याच्यामध्ये पण काय सांगितलंय बघा, त्याही पेक्षा ब्राह्मणी तत्वांचे काटेकोर पालन करणारा श्रेष्ठ असतो. हे सगळं करताय तुम्ही, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये तर तुम्ही तसं वागत नसाल. क्षमा, दम, तप, शौच, शांती, तितिक्ष्व, आर्जवम, साधेपणा, सरळपणा,
जो असा वागतो, आणि तो बघा साहजिकच आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. रोजच्या जीवनामध्ये देखील आपण म्हणतो वाव, किती वैरागी आहे, किती विरक्ती आहे याच्यामध्ये. त्याही आपल्याला वाटलं आता संपलं इथे. त्याहीपेक्षा श्रेष्ठ कोण असतो? जो भौतिक प्रदूषणातून पूर्णपणे मुक्त झालेला आहे. ती मात्रही या भौतिक जगातले त्याला काही राहिलेलंच नाही. अजिबात. आता मृत्यू आला येऊ दे, काही फरक पडत नाही मला. बस मला भगवत धामात जायचंय, भगवंतांची सेवा करायची आहे. इथे तर इथे करायचे, कुठे कुठे करायचे, मला काही फरक पडत नाही. अगदी पेन पेन्सिल पासून ते हिरे जवाहरात पर्यंत कशाचीही आसक्ती नसती त्याला. तो श्रेष्ठ. आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ सांगितलंय शुद्ध भक्त. कारण तो काय विचार करतो? मला पेन पण चालेल, पेन्सिल पण चालेल, हिरे जवाहरात पण चालेल, काही सगळं चालतील, मी सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरणार. मला जे काही करायचंय ते फक्त भगवंतांसाठी करायचं. याला सगळ्या शास्त्रामध्ये श्रेष्ठ म्हटलेलं आहे. रूप गोस्वामींनी श्रेष्ठ म्हटलेलं आहे, सगळ्यांनी श्रेष्ठ म्हटलेलं. आता याचा अर्थ असाही नसतो बरं का, हा श्रेष्ठ आहे म्हणून जो बाबाजी आहे, जो दुसऱ्यांना मदत करत नाही, शंका निरसन करत नाही, प्रवचन करत नाही, तो श्रेष्ठ नाही, असं नाही. लगेच आपण हे भागवतम वाचलं म्हणून या लेवलला गेलं पाहिजे, हे सगळे कनिष्ठ आहेत, काय उपयोग नाही, असं. त्या लेवलला यायला पण भरपूर कष्ट करावे लागतात. साधी सोपी गोष्ट नाही आहे. कधी कधी आपण मग देवी देवतांना नावं ठेवतो. नाही, त्या लेवल देवी देवतांच्या लेवलला जायला पण भरपूर कष्ट करा. कधी कधी आपल्या मनामध्ये द्वंद्व चाललेला आहे. अजून आपल्याला इथे आपलं पाप कर्म उग्र करणं, कारखाना बंद करायचं होत नाही, आणि आपण विचार करतो प्रभूजी वैकुंठापेक्षा गोलोक श्रेष्ठ आहे ना. जणू काय हा उद्याच वैकुंठात जाणार आहे. नाही, हे कॅटेगरी सांगितलेत, याचा अर्थ तुम्हाला अहमभाव दंभ वाढवावं म्हणून सांगितलेले नाहीये. या सगळ्यांप्रती कसा भाव ठेवायचा आपण. उद्या समजा तुम्हाला एक बाबाजी भेटले, त्याहीपेक्षा तुमचं शंका निरसन करणारे भेटले, साहजिकच तुम्ही शंका निरसन करणाऱ्याकडे जास्त आकर्षित होता. त्याहीपेक्षा तुम्हाला असा व्यक्ती दिसला जो भगवंतांची सेवा करत आहे रात्रंदिवस, वाव. याचा अर्थ लगेच ते खालच्यांना भेटलेल्यांना चिल्लर आहेत असं म्हणायचं नाही. परंतु प्रत्येकाशी समभाव ठेवणे म्हणजे प्रत्येकाशी कसं वागलं पाहिजे आपण, त्याच्यासाठी थोडीशी ही विभागणी करायला सांगितलेली आहे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, ज्याने परम सत्याचे सखोल विश्लेषणात्मक अध्ययन केलेले आहे आणि परम सत्याची अनुभूती ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या 3 रूपांमध्ये होते, हे जो जाणतो त्याला अर्थज्ञ ब्राह्मण असे म्हटले जाते. एखाद्याकडे केवळ हे ज्ञानच आहे असे नव्हे, तर तो परम सत्यासंबंधी काही शंका उपस्थित केल्या असता त्याचे निरसनही करू शकत असेल तर त्याला अधिक श्रेष्ठ मानले जाते. याशिवाय सर्व शंका नष्ट करू शकेल आणि त्याविषयीचे अचूक स्पष्टीकरण देऊ शकेल असाही एखादा विद्वान वैष्णव ब्राह्मण असू शकतो. पण तो वैष्णव सत्वांचे योग्य रीतीने पालन करीत नसेल तर तो उच्च पातळीवर स्थित नसल्याचे जाणावे. पालन पण केलं पाहिजे. स्वतः स्वच्छता राखायची नाही, आंघोळ करायची नाही, दुसऱ्याला सांगायचं दिवसातून रोज 4 वेळा स्नान केलं पाहिजे, काय उपयोगाचं नाही. सगळे श्लोक पाठ आहेत, कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर परफेक्टली ह्या श्लोक तो श्लोक शोधून काढून मी देऊ शकतो, परंतु आचरणात काही नाही. तो श्रेष्ठ असतो, श्रेष्ठ वैष्णव असतो. मनुष्याला सर्व शंकांचे निरसन करता आले पाहिजे आणि त्याच वेळी तो ब्राह्मण तत्वाच्या गुणांनी युक्तही असला पाहिजे. असा जो मनुष्य वैदिक आदेशांचा उद्देश जाणतो, वेदोक्त तत्वांचे प्रत्यक्षात कसे आचरण करावे हे जाणतो आणि आपल्या शिष्यांनाही अशाच पद्धतीने शिकवितो, त्याला आचार्य असे म्हटले जाते. आजकाल सगळ्यांना आचार्य व्हायचंय. याला माहिती पण नाही माझा शिष्य आहे कुठे, पण तो आचार्य व्हायचा. आणि मग शिष्याला तुला सांगायचंच नसेल तर तू शिष्य बनवला कशाला? आचार्य म्हणून घ्यायला. कलियुगामध्ये हे खूप डेंजरस आहे सगळं. हे जे कॅटेगरी सांगितलेत ना, याचा ढोंग करणारे पण खूप दिसणार आहेत आपल्याला, भरपूर भेटणार आहेत याचा ढोंग करणारे.
कसं सांगितलंय बघा प्रभुपादांनी, असा जो मनुष्य वैदिक आदेशांचा उद्देश जाणतो, नंबर 1, वेदोक्त तत्वांचे प्रत्यक्षात कसे आचरण करावे हे जाणतो, नंबर 2, आणि हे सगळं आपल्या शिष्यांना शिकवतो, ट्रेनिंग देतो, नंबर 3, त्याला आचार्य म्हणायचं. उगी 4 पानाचं पुस्तक लिहिलं आणि हरी हरी करत सगळीकडे शिष्य बनवत गेला 1000 रुपये घेऊन, त्याला आचार्य म्हणायचं नाही. आचार्याचे स्थान असे असते की जो जीवनाच्या उच्चतर स्थितीवर उन्नत होण्याची कामना न करता भक्तिमय सेवा करतो. तो स्वतः भांडत पण नाही मला आचार्य म्हणून. आता सध्या सगळे स्वतः भांडाभांडी चालू आहे, मला आचार्य कोण म्हणून. पुरुषांना फक्त गुरु होण्याची परवानगी आहे. माताजींनी गुरु झालं म्हणून बिघडलं कुठे? जो गुरु व्हायचा डिमांड करतो तो गुरु व्हायच्या लायकीचाच नसतो. अरे वा, सगळे गुरु वागा त्याप्रमाणे, होय की नाही? सगळे गुरु चैतन्य महाप्रभूंनी सांगितले सगळे गुरु हमारे अवज्ञा होई तार येई देश. सगळे गुरु पण ते त्याप्रमाणे त्या पात्रतेला या. इथे सर्टिफिकेट पाहिजे. पुरुषांनीच का गुरु व्हायचं? माताजींना पण गुरु केलं पाहिजे जीबीसीनी. मला पण सर्टिफिकेट पाहिजे. प्रभुपाद सांगतात अशा रबर स्टॅम्प गुरुचा काही उपयोग नाही. परवा एका मीटिंग मध्ये सगळ्या गुरूंची मीटिंग झाली. गुरूंनी चर्चा करून ठरवलं की कुणाची किती मोठी समाधी कुठे बांधायची. तो गुरु नसतो, तो आचार्य नसतो. आचार्य गुरु म्हणतो मी एकदम खालच्या पातळीचा आहे, मला फक्त सेवा सांगा. तो खऱ्या अर्थाने गुरु असतो. सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त केलेला ब्राह्मण म्हणजेच वैष्णव. जो वैष्णव परम सत्याचे विज्ञान जाणतो पण त्या विज्ञानाचा इतरांमध्ये प्रचार करू शकत नाही, तो कनिष्ठ वा तृतीय श्रेणीचा असे म्हटले जाते. जो वैष्णव भगवत विज्ञानाची तत्वेच केवळ जाणतो असे नाही तर त्या तत्वांचा प्रचारही करू शकतो, तो द्वितीय श्रेणीचा असे म्हटले जाते. आणि जो वैष्णव केवळ प्रचारच करू शकतो नव्हे तर तो सर्व काही परम सत्याच्या ठाई पाहतो आणि परम सत्य सर्वांच्या ठाई पाहतो, तो सर्वोच्च प्रथम श्रेणीचा वैष्णव आहे असे म्हटले जाते. या ठिकाणी म्हटले आहे की वैष्णव हा आधीच ब्राह्मण असतो, किंबहुना वैष्णव बनल्यानंतरच ब्राह्मणी तत्वाची सर्वोच्च अवस्था प्राप्त होते. आणि ही अवस्था आहे बरं का. याची परीक्षा खऱ्या अर्थाने तुम्ही तुमची स्वतःच घ्यायची. कुणी तुम्हाला सर्टिफिकेट दिलं, आजपासून हा दीक्षित, डबल दीक्षित, आजपासून हा काय म्हणतात त्याला भक्तिशास्त्री, आजपासून हा भक्तिवैभव, अशाने कोणी होत नाही. भक्तिशास्त्री झालेले देखील पैसा प्रतिष्ठेच्या मागे लागलेले बघितलेले आहेत आपण. सगळ्या तत्वांचं पालन केलं पाहिजे, काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, मग आपण खऱ्या अर्थाने वैष्णव होतो. म्हणून प्रभुपाद शेवटचं वाक्य म्हणतात किंबहुना म्हणजे परहॅप्स. ऍक्च्युली या सगळ्याचा अर्थ काय आहे? वैष्णव बनल्याशिवाय तुम्ही ब्राह्मणी तत्वांचं पालन करूच शकत नाही. होगी रबर स्टॅम्प्ड वैष्णव झाला म्हणून ब्राह्मणापेक्षा मी श्रेष्ठ आहे म्हणत काय अर्थ नसतं. इट्स युजलेस. हे स्वतःसाठी आपण लक्षात ठेवायचं. स्वतःमध्ये हा दंभ आला नसला पाहिजे. आणि इतरांचा आदर कसा करायचा या कॅटेगरी प्रमाणे आपल्याला आदर करता आला पाहिजे. आदर म्हणण्यापेक्षा जसे हे वरचे लेवल सांगितले ना, श्रेष्ठ 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 श्रेष्ठ, असं आपल्याला कोणी श्रेष्ठ दिसला लगेच आपण त्याचा संग केला पाहिजे. कारण आपल्याला पण त्याचा तसं श्रेष्ठ व्हायचंय. त्याच्याशिवाय भगवंतांच्याकडे जाऊ शकत नाही, भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकत नाही. हरे कृष्ण. इंटरेस्टिंग आहे हो की नाही? बऱ्याचदा मी म्हणतो इंटरेस्टिंग आहे, याचा अर्थ काय? अशा पद्धतीने आपण हे समजावून घेतलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे, म्हणून इंटरेस्टिंग आहे. पण आपल्याला आतापर्यंत फक्त सांगितलंय 4 नियमांचं पालन करा, जप करा. इसलिए डिटेल मध्ये जाऊन काय करायची गरज नाही.
आहे तो जॉब करा, सरकारी हुद्द्यावर नोकरी करा. हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. ऑफकोर्स याच्यासाठी काही तुम्ही क्लासलाच यायला पाहिजे असं नाही. भगवंत आतून पण हे ज्ञान देऊ शकतात जर तुमचं मन शुद्ध असेल तर. तुमचं मन सध्या शुद्ध नाही आहे म्हणून त्या दगडासारख्या मनाला, हृदयाला ठोके मारावे लागतात. हे पुन्हा पुन्हा वाचन श्रवण करावं लागतं. तुम्ही म्हणाल हा एवढं सगळं वाचायचं, एवढं सगळं जाणून घ्यायचं. ऑफकोर्स कसंही जाणून घ्या, परंतु हे जाणून घेतलंच पाहिजे. हे तुमच्या आचरणामध्ये आलंच पाहिजे. हो की नाही? त्याच्याशिवाय कसं होणार आहे? शक्यच नाही. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं की जे अनासक्त झालेले आहेत भौतिक जगापासून ते श्रेष्ठ आहेत, त्याच्यापेक्षा शुद्ध भक्त श्रेष्ठ. तिथून शुद्ध भक्ताची प्रगती करण्यामध्ये आपोआप होते का त्याला कष्ट करावे? या सगळ्या स्टेजवरती वरती जायला कष्ट करावे लागतात का आपोआप होत आहे? कष्ट करावे लागत नाही. त्याला आपण कष्ट म्हणू शकत नाही. ऍक्च्युली आपल्याला आपली पापी वृत्ती, इंद्रिय तृप्तीची इच्छा सोडायची नसते, त्यामुळे आपल्याला ते कष्ट वाटतं. ऍक्च्युली ते कष्ट नसतं. शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की ते नॅचरल असतं, स्वाभाविक आहे. नॅचरलच्या विरुद्धात आपण सध्या करतोय, परत नॅचरलकडे जायचं नाहीये आपल्याला, म्हणून ते कष्ट वाटतं आपल्याला. नाहीतर कुठले कष्ट. जे भगवंतांसाठी तन मन धन अर्पण करतात त्यांना कशाचीच भीती नसते. त्यांना कुठलं आलंय कष्ट? कष्ट वगैरे काही नसतं. हे नॅचरली झालं पाहिजे. नॅचरली केव्हा होतं? जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आनंद येतो. आपल्याला आनंद येत नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं की हे कष्टाच आहे. हो की नाही? जसं काल ते माताजी प्रश्न विचारत होत्या की प्रभूजी इतके दिवस भगवद्गीतेचा पहिला, दुसरा, तिसरा अध्याय वाचून असं वाटतंय की एक तर असं केलं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे, याच्यापेक्षा आणखी कुठला मार्ग आहे का? नाहीये. दुसरा कुठला मार्ग नाहीये. दुसरा मार्ग आपण शोधायचा प्रयत्न करतोय कारण आपल्याला आपली इंद्रिय तृप्ती सोडायची नाही. मग अशा व्यक्तीलाच भक्ती मार्ग कष्टप्रद वाटतो, कष्टाचं वाटतं. खूप अवघड आहे, कारण गुलाबजामुन मिळत नाही. सगळं सोडायला सांगितलंय म्हणून आपल्याला अवघड वाटते. परंतु त्यातला जर आनंद आपण घेतला तर आपल्याला ते अजिबात अवघड वाटणार नाही. कष्ट काहीच नाहीये. जो कोणी या लेवलला नॅचरली आणि फास्ट जातो त्याला आपोआपच कळत जातं की ही सो ब्लिसफुल, किती आनंदी स्थिती आहे. अज्ञानामध्ये सुख मानणाऱ्या व्यक्तीला हे सगळं कष्ट वाटतं. ज्याला वाटतं की मी पैसे कमवून मस्तपैकी मौज मजा आयुष्यच करणार, पण तो ऍक्च्युली तो भौतिक दृष्ट्या पण दुःखातच राहत असतो. परंतु त्याला भक्तिमय सेवा कष्टप्रद वाटते. भक्तिमय सेवा ही नॅचरल आहे. ही मनाची, हृदयाची नॅचरल स्टेट आहे. नॅचरली वळलं पाहिजे आपण. असे हे इंटरेस्टिंग आहे, कारण तुम्ही म्हणाल की मला सगळे वेद वाचले पाहिजेत का? वेदवित झालं पाहिजे का? दुसऱ्यांना समजावून पण सांगता आलं पाहिजे का? नाही, काय गरज नाही ऍक्च्युली. म्हणूनच भक्ताला सर्वात श्रेष्ठ म्हटलेलं आहे. ज्याला दुसऱ्याचं शंका पण निरसन करता येत नाही, परंतु भगवंतांसाठी जो नांगर मारायला तयार आहे. ह्याच्यात काय कष्ट आहे? आज सकाळी मी एक प्रभुपादांचं एक वाक्य वाचत होतो. आय डोंट नो इफ आय शेअर्ड इट ऑर नॉट. प्रभुपाद म्हणतात की अति हुशार असलं ना
की आपण या जगात अडकतो. आपण डल असलं पाहिजे कायम. हा बस मला भगवंतांची सेवा करायची कुठल्याही परिस्थितीमध्ये. नाही नाही, तो श्रेष्ठ असतो. म्हणजे काय अवघड आहे सांगा? जो अति हुशार असतो ना त्याला सगळं आयुष्यात अवघडच असतं. आणि तो प्रयत्न करत असतो की ही जी तुच्छ तुच्छ इंद्रिय तृप्ती आहे ही टिकवून कशी ठेवता येईल हे तो विचार करत असतो. नाही, त्यामुळे याच्यामध्ये काही अवघड नाही. काय अवघड असणार आहे? काही कष्ट करायला लागत नाही. कष्ट करायला लागत असेल तर समजायचं प्रॉब्लेम आहे. प्रभुपाद म्हणतात टू मच इंटेलिजन्स इन मटेरियल ऍक्टिव्हिटीज आर डिट्रॅक्शन फ्रॉम कृष्ण कॉन्शियसनेस. बेटर टू रिमेन डल अँड सिम्पल ॲज यू आर अँड दस मेक ऍडव्हान्समेंट इन कृष्ण कॉन्शियसनेस. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. काल ते प्रभूजी वासुदेव, काय नाव त्यांचं, वसुदेव कृपा प्रभू, इतके छान सेवा करत होते. ते एकटेच होते ज्यांनी मुंडन केलेलं, सगळे नियम पाळत होते, सेवा पण इतके छान पद्धतीने करत होते. जेव्हा मी बोललो त्यांच्याशी कळालं की ते शेती करतात. मी म्हटलं तुमचा नंबर द्या प्रभूजी, आम्हाला तुमची खूप मदत लागणार आहे इथे. ते पहिलं वाक्य ते काय म्हणाले मध्ये, मला प्रभूजी काही समजावून सांगता येत नाही, मला काही कळत नाही, मला काय जमत नाही. हा एक गोष्ट आहे, मला तुम्ही जी सेवा करा सांगाल ती मी करू शकतो. त्याच्यात काय कष्ट आहे? काही नाही. पण आपल्याला या लेवलला यायचं नसतं कारण आपल्याला या भौतिक जगातली भौतिक आसक्ती गेलेली नाही. ज्याची भौतिक आसक्ती गेलेली नाही त्याला हे अवघड वाटणारच. कारण त्याला घाणेरड्या गटारीत राहायला सोपं वाटतं. दॅट्स इल्युजन, भ्रम, मोह आहे. ऍक्च्युली या अमृतामध्ये राहायला त्याला नको वाटतं, अवघड वाटतं. इट्स नॉट अवघड, हे सगळ्यात सोपं आहे काम ऍक्च्युली. ज्यांना पटलेलं असतं आणि सगळं सोडून निवांत मध्ये भगवंतांवर अवलंबून राहतात की चेहऱ्यावरती कायम आनंद झाला, काही कष्ट नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी आता मग तुम्ही जर सांगितलं की ब्राह्मण झाल्याचे आपल्याला वैष्णव होता येत नाही आणि वैष्णव झालं म्हणजे आपल्याला ब्राह्मणाचे सगळे नियम पाळावे लागतात. तर मला असं विचारायचं की जसं प्रभुपादांनी सांगितलं की आपल्याला शूद्र वैष्णव, क्षत्रिय वैष्णव आणि वैष्णव बनवायचे आपल्याला. तर माझा प्रश्न असा आहे की ब्राह्मण झाल्याशिवाय वैष्णव होता येत नाही. तर मग आता सध्या आपला कला असा आहे की आपल्याला या 3 वर्णामध्ये राहायचं नाही कारण आपल्याला ब्राह्मण होऊनच वैष्णव होते. तर मग ह्या बाकीच्या 3 वर्णात राहून आपण वैष्णव ब्राह्मण झालंच पाहिजे का वैष्णव व्हायचं? त्याने जर नसेल तर मग ह्या 3 वर्णामध्ये राहून आपण म्हणजे आपल्या गुणानुसार तिथं राहून आपण वैष्णव कसं होऊ शकतो? म्हणूनच भगवंतांनी सांगितलं या ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ असतो जो भक्तिमय, माझी भक्तिमय सेवा करतो, तो खरा वैष्णव. स्पष्ट शब्दात सांगितलं भगवान कपिल देवानी. ब्राह्मणामध्ये देखील हा श्रेष्ठ असतो, त्याच्यापेक्षाही हा श्रेष्ठ असतो, त्याच्यापेक्षाही हा श्रेष्ठ असतो, परंतु या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असतो जो माझी भक्तिमय सेवा करत आहे. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की जो भगवंतांची भक्तिमय सेवा करत आहे तो खऱ्या अर्थाने सगळ्या ब्राह्मणी तत्वांचे पालन करत आहे. तुम्हाला ब्राह्मण पण व्हायची गरज नाही तर तुम्ही भगवंतांची भक्तिमय सेवा करत असाल. म्हणून मी मगाशी म्हटलं की इतकं इझी आहे. समाजामध्ये सगळ्यांची गरज असते, असं नाहीये की फक्त ब्राह्मणांचीच गरज असते. परंतु जनरली जे ब्राह्मण नसतात त्यांची टेंडन्सी असते भौतिक सुखाकडे वळायची. त्यांना मार्गदर्शन करायला ब्राह्मण हवा असतो आणि त्यांना मार्गदर्शित केल्यानंतर ते जर भगवंतांच्या भक्तिमय सेवेत आले तर ते सगळे वैष्णव आहे.
प्रभुपादांचं म्हणणं असं आहे की जो अशा प्रकारे भगवंतांची सेवा करतो तो आपोआप ब्राह्मणी तत्वांचं पालन करतो. मग तो कोणीही असो, वैश्य असो किंवा वैश्याच्या पण शूद्राच्या पण खालचा असो, जर तो भगवंतांची सेवा करत असेल सगळ्या ब्राह्मणी तत्वांचं आपोआप पालन होतं त्याच्याकडे. फॉर एक्झाम्पल, एकदम सिंपल क्रूड प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया आपण, की आपण शूद्र आहोत किंवा शूद्राच्या पण खालचे आहोत, परंतु आपल्याला एखाद्या ब्राह्मणाने सांगितलं की रोज 2 वेळा स्नान केलं पाहिजे. या ओके, थँक्यू व्हेरी मच, आपण रोज 2 वेळा स्नान केलं पाहिजे. दॅट्स इट. तुम्ही ब्राह्मणी तत्वांचं पालन करणारे झाला. भगवंतांची सेवा करायला पाहिजे. यस, ओके, चला भगवंतांची सेवा करायला पाहिजे. काय करायचंय? बैलगाडी ओढायची आहे का पुस्तकाचा बॉक्स उचलून ठेवायचा आहे का कीर्तन म्हणायचं आहे? जे असेल ते. ब्राह्मण कशासाठी लागतो? ब्राह्मण हे एक पदवी आहे. हे काय भगवत धामात जाण्यासाठी इसेन्शियल नाहीये. ब्राह्मणी तत्वांचं पालन करणे म्हणजे जो क्षमा, दमा, शौच हे आपल्या अंगामध्ये आणतो, तो शूद्र पण आणू शकतो, वैश्य पण आणू शकतो, परंतु काम करण्यासाठी ही विभागणी वेगळी असते. ब्राह्मणाचं काम वेगळं असतं, क्षत्रियाचं काम वेगळं असतं. जसं आपण आता 7व्या स्कंदामध्ये पुढे वाचणार आहोत भागवतमच्या, की शूद्राच्या गुणामध्ये पण सांगितलेलं आहे, शूद्राचं प्राथमिक पहिलं गुण असतं तो म्हणजे तो नेहमी स्वच्छ राहतो. शूद्रचा अर्थ असा नाही तो घाणेरडा कसाही राहतो, नो. मग हे सगळं ज्ञान तुम्हाला कोण देणार? ब्राह्मण देणार, कारण तो पठन पाठन यजन याजन त्याचं काम आहे. ब्राह्मणी तत्व आणि ब्राह्मण हे वेगळं असतं. इंग्लिशमध्ये प्रभुपाद खूप छान सांगतात, ब्राह्मनिकल कल्चर म्हणजेच काय? ब्राह्मणी तत्वावर आधारित संस्कृती, म्हणजेच वर्णाश्रमावर आधारित संस्कृती. तुम्ही जेव्हा तुमच्या वर्णाप्रमाणे काम करता, परंतु आचरणामध्ये भक्ताचे सगळे गुण आणता, क्षमा, दमा, तप, शौच, अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, हे गुण सगळ्यांमध्ये आले पाहिजेत. शूद्रामध्ये पण आले पाहिजेत, वैश्यामध्ये पण आले पाहिजेत, क्षत्रियामध्ये पण आले पाहिजेत. हा, ब्राह्मणामध्ये ते लवकर आले पाहिजेत, कारण तो दुसऱ्याला सांगायचं त्याचं काम आहे. असं नाहीये की तुम्ही शूद्र आहे म्हणजे तुम्ही आंघोळ करायची नाही. तुम्ही शूद्र आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्याला क्षमा करायची नाही. हे सद्गुण सगळ्यांच्या मध्येच आले पाहिजे. त्याला ब्राह्मनिकल कल्चर म्हणतात, ब्राह्मणी पद्धती. याला ब्राह्मनिकल कल्चर म्हणायचं मेन कारण असं आहे की ब्राह्मण याचा मार्गदर्शक असतो. त्याचं काम असतं हे सगळं दुसऱ्यांना समजावून सांगणे. अशा पद्धतीने जो सगळे सद्गुण आपल्यामध्ये आणतो आणि विशेष म्हणजे भगवंतांची सेवा करण्यामध्ये तत्पर असतो, सदैव तत्पर असतो, तो वैष्णव. तो कोणीही असो. सनातन गोस्वामी म्हणतात तो चांडाळ असला तरी चालतो. तो चांडाळ पण गुरु होऊ शकतो. गुरुचा पण अर्थ असा नसतो की ज्याने लेक्चरच दिले पाहिजेत फक्त, जो आपल्या आचरणातून शिकवतो. मग शूद्राच्या आचरणातून पण शिकण्यासारखं आहे, हो की नाही? ज्याला एखाद्याला सेवा सांगितली की तो कुत्र्यासारखा कणत बसत नाही, आऊ आऊ, तो लगेच सेवा करतो. मग ते गुण त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. ब्राह्मणाने पण शिकलं पाहिजे त्याच्याकडून हा गुण. म्हणून वैष्णव श्रेष्ठ असतो. वैष्णव म्हणजे जो भगवंतांची शुद्ध प्रेममय भक्तिमय सेवेमध्ये सदैव निमग्न आहे, व्यस्त आहे. मग तो ब्राह्मण असो, कामाने कार्य, ही पद्धती फक्त काम करण्यासाठी विभागणी केलेली आहे. कामाने मग तो ब्राह्मण असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, शूद्र असो, डझंट मॅटर. सद्गुण सगळे असले पाहिजेत. भक्त म्हणजे कसा? सद्गुण संपन्न. अभक्त म्हणजे ज्याच्यामध्ये सद्गुण नाही. मग तो कोणीही असो, महान मोठ्या मठाचा मठाधिपती असला तरी युजलेस आहे. अशा पद्धतीने आपण हे समजावून घेतलं पाहिजे.
मग कन्फ्युजन होतं की मग असं असताना मग हे ब्राह्मण क्षत्रिय कशाला करायला पाहिजे. वेल, नाही केलं तर मग तुम्ही पाप कर्माकडे वळता, कारण काम तर करायला पाहिजे उपजीविकेसाठी. आणि पाप कर्म केला तर सद्गुण गेले, स्वार्थ आला, निंदा आली, द्वेष आली. म्हणून हे विभागणी असली पाहिजे. हे थोडं मराठीमध्ये कन्फ्यूज होतं, कारण ब्राह्मणी म्हटलेलं आहे बघा. प्रभुपाद इंग्लिशमध्ये खूप छान सांगतात, ब्राह्मणिकल कल्चर. ब्राह्मणिकल कल्चर किंवा ब्राह्मणी संस्कृती याचा अर्थ असतो ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली असलेली संस्कृती. मध्ये जो येतो तो वैष्णव बनतो. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम.